बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पावसाच्या संदर्भातली आहे। मुंबई आणि परिसरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस बरसतोय। विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट रात्रभर सुरू आहे। दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, मुंबई उपनगर, बदलापूर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई, विरारमध्ये रात्रभर पाऊस पडतोय। मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आजही हा पाऊस दिवसभर असाच सुरू राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे समुद्र किनाऱ्यांपासून लांब राहण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। ऋतिक गणकवार आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ऋतिक, कालपासून मुसळधार पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे। आज अलर्ट नेमका काय देण्यात आलेला आहे आणि काय आवाहन करण्यात आलंय? नक्कीच ऋतुजा, आपण बघतोय की पाऊस जो आहे तो सातत्याने कोसळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आता देखील रिमझिम पाऊस पडतोय सकाळच्या प्रहरी, तर रात्रभर हा टप्प्याटप्प्याने कुठे अधूनमधून मुसळधार सरी पडत होत्या तर कुठे मध्यम सरी पडत होत्या। एकंदरीत आपण बघतोय की आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। एकंदरीत 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत हा अलर्ट देण्यात आलेला होता आणि त्यातच विशेष म्हणजे आज रविवारच्या दिवशी हा अलर्ट जो आहे तो अधिक तीव्र होणार आहे। रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्या अनुषंगानं कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्यात हा पाऊस जो आहे तो व्यापक पडेल। तसेच दुसरीकडे मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे। तसेच दुसरीकडे जे राज्य आपत्कालीन कार्य केंद्र आहे त्याच्या वतीने तर असं सांगण्यात आलेलं आहे की हा जोरदार पाऊस होणार आहे। त्यामुळे कुठेतरी शहरी पुराच्या धोक्याची देखील भीती असल्याचं आपल्याला कळवण्यात येतंय। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।